नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार. विरोधकांच्या गदारोळामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध, मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं, गिरीश महाजन यांचा इशारा. मार्डच्या संपाबाबत न्यायालयात उद्या सुनावणी होणार. संपकरी डॉक्टरांना नोटिसा जारी, निलंबनाच्या कारवाईलाही सुरुवात. वस्तू आणि सेवा कर म्हणजे देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन. आणि जागतिक जलदिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी जलसंवर्धनाबाबत जागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना तो मांडण्यामध्ये अडथळा आणून सदनाची प्रतिष्ठा मलिन करणं आणि सभागृहाचा अवमान करणं याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 सदस्यांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्याचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला. तर या ठरावाचा निषेध करत सदस्यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द करेपर्यंत कामकाजावर बहिष्कार घालत असल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. अमर काळे, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन सकपाळ, मधुसूदन केंद्रे, अब्दुल सत्तार, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, डीपी सावंत, संग्राम थोपटे, अमित झनक, कुणाल पाटील, दीपक चव्हाण, राहुल जगताप, दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, वैभव पिचड, जयकुमार गोरे अशी या आमदारांची नावं आहेत. अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणं, सभागृहात बॅनर फडकावणं, टाळ वाजवणं, अर्थसंकल्पाच्या पुस्तकाची होळी करणं, सभागृहाचा अवमान करणं या कारणांसाठी या आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. 18 मार्चला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्षांनी शेवटपर्यंत गदारोळ केला होता. टाळ वाजवत कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला होता. तो मान्य करण्यात आल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केलं, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी विधानसभेतून दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. निलंबनाचा हा ठराव संमत झाल्यानंतर विरोधकांनी उभं राहत नापसंती व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत असताना त्या सदस्यांनाच निलंबित करण्याचं काम हे सरकार बहुमताच्या जोरावर करत आहे. सरकारचं हे कृत्य लोकशाहीला काळीमा फासणारं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाजावर बहिष्कार घालताना केला. त्याच ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी न्याय मागत होतो, परंतु आज सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी तर सोडाच, परंतु आज 19 सदस्यांचं निलंबन करून आज लोकशाहीला काळं फासण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. राज्य सरकारने ही भूमिका घेत असताना आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाची चर्चेत आम्ही चिरफाड करू शकलो असतो. अनेक चुका या अर्थसंकल्पात केलेल्या आहेत आणि त्यामुळं या सरकारची अब्रू चव्हाट्यावर आणण्याची आम्हाला संधी असताना या सरकारने आमच्या 19 आमदारांना निलंबन केलं. मला खात्री आहे की कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आम्ही कपात सूचना आणली तर राज्य सरकारचा सभागृहामध्ये पराभव होऊ शकतो याची जाणीव असल्यामुळे मोजून 19 आमदारांना या सरकारने निलंबनाची कारवाई केली. विखे पाटील यांची विधानं अयोग्य असल्यानं ती कामकाजातून काढून टाकावीत, अशी विनंती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. घटनेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या काही मर्यादाही दिल्या. अर्थसंकल्प पेटवणे हे काही आपल्या लोकशाहीच्या मर्यादेत बसलेलं नाही. एखादा अर्थसंकल्पाचा कागद म्हणजे फक्त लाकडाच्या पल्प पासून तयार केलेला तो कागदाचा चौकोन तुकडा नाही. त्या कागदामध्ये गरिबाचं स्वप्न आणि त्याचा संकल्प असतो. कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल करण्याचं स्वप्न असतं. आपण त्या स्वप्नाचा चुराडा जेव्हा करतो तेव्हा लोकशाहीच्या या परंपरा मागचा अर्थसंकल्प जेव्हा अजितदादांनी मांडला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आम्ही भाजप शिवसेना म्हणून गोंधळ केला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी योग्य सांगितलं की भाजप शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ केला. तेव्हाचे जे पार्लमेंटरी संसदीय कामकाज मंत्री आहे त्यांनी सांगितलं की चूक केली. खडसे साहेबांनी चूक मान्य केली की ही चूक झाली, बरोबर आहे, कारण आपण अर्थसंकल्पात गोंधळ करता कामा नये. खडसे साहेब चूक मान्य करू शकतात. मग आज ही चूक राधाकृष्ण विखे पाटील असेल, अजितदादा यांनी मान्य केली पाहिजे की आमच्या हातून चूक झाली.
अर्थसंकल्पावरच्या चर्चेसाठी सभागृहात विरोधकच नसल्यामुळे त्यांच्या सहभागाची अपेक्षा धरत दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं. त्याआधी काही कागदपत्र पटलावर ठेवून एक विधेयक संमत करून दिवंगत इंदिरा गांधी, पद्मविभूषण शरद पवार आदींच्या गौरव प्रस्तावावरची चर्चा पुढे ढकलण्यात आली. सत्तारूढ पक्षानं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात केली, मात्र त्यांना तसंच प्रलंबित ठेवण्यात आलं. याआधी आज सकाळच्या विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयाच्या उपाहारगृहात बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भातल्या लक्षवेधीवर ते उत्तर देत होते. सदर प्रकरण खूप गंभीर असून आरोग्य विभागाचा त्यात संबंध असल्यानं जिल्हा शल्य चिकित्सकाला सक्तीच्या रजेवर पाठवून सखोल चौकशी करण्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी यावेळी जाहीर केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांकडे असलेली सर्व तूर खरेदी करू असं आश्वासन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयावरच्या लक्षवेधीला सांगितलं. आतापर्यंत 1066 कोटी रुपयांची तूर सरकारनं खरेदी केल्याचंही ते म्हणाले. कोकणातल्या आंब्याला हवामान बदलामुळे मोहोर न येता पालवी फुटल्यानं त्याचंही सर्वेक्षण करू असं उत्तर मदत आणि पुनर्वसन मंत्री दिलीप कांबळे यांनी प्रशांत ठाकूर यांच्या लक्षवेधीवर दिलं. यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात 9 प्रश्नांवर चर्चा झाली. राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे पैसे हे अधिवेशन संपण्यापूर्वी देऊ असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. 2013-14 सालचे 52 कोटी रुपये आणि 2014-15 सालासाठी 178 कोटी अशी ही देय रक्कम आहे, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. विधानसभेत 19 आमदारांना निलंबित केल्याप्रकरणी विधान परिषदेत विरोधकांनी निषेध नोंदवला. कर्जमाफीची मागणी केली म्हणूनच आमदारांना निलंबित केल्याचा आरोप विरोधकांनी केला. निलंबनाचा निषेध म्हणून विधान परिषदेत आज विरोधी बाकावरचे सदस्य हाताला काळ्या फिती बांधून आले होते, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विधान परिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्यामुळे आजचं संपूर्ण कामकाज गोंधळातच वाहून गेलं. कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. आज 12 वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारच्या मदतीनं कर्ज माफ करू असं राज्य सरकार सांगत असलं तरी केंद्र सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल नाही असं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेख नाही, कर्जावरचं व्याज तरी माफ करावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र सरकार दिशाभूल करत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. दोन्ही सभागृहामध्ये 10 दिवस आम्ही कर्जमाफीसाठी लढा दिला. त्या सरकारला तर पाजर फुटलं नाही, कर्जमाफी अर्थसंकल्पात आली नाही. पण कर्जमाफीची मागणी का केली म्हणून जर 19 आमदारांना निलंबित केलं असेल तर या सरकारला मला या ठिकाणी सांगायचं आहे, असे आमदार कितीही निलंबित केले तरी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सदनामध्ये आणि सदनाच्या बाहेर लढा देणार आहे. सरकार कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल देत शाश्वत शेतीबाबत अपप्रचार करत आहे असा आरोप काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही केला. कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गोंधळातच विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. सरकार कर्जमाफी संदर्भात चर्चेला तयार आहे, कामकाज सुरू करावं असं आवाहन बापट यांनी केलं. कामकाज होऊ न देणं हा या सभागृहाचा अवमान आहे असं ते म्हणाले. मात्र विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज 9 मिनिटातच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध आहे, मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. या संदर्भात आज जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक झाली. त्यानंतर विधान भवनात महाजन प्रसार माध्यमांशी बोलत होते. संपावर गेलेल्या मार्डच्या डॉक्टरांनी आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत संप मागे घेतला नाही तर कारवाई म्हणून त्यांचं 6 महिन्यांचं वेतन कापलं जाईल असा इशारा त्यांनी दिला. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 1100 सुरक्षा रक्षक देण्याचं कबूल केलं असून येत्या 5 दिवसात 500 सुरक्षा रक्षक डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी रुजू केले जातील. संपामुळे रुग्णांचे हाल होत असल्याची खंत महाजन यांनी व्यक्त केली. आमचा जो रोग आहे हा नरमाईचाच आहे.
मला डॉक्टरांना अजूनही सांगायचं की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्हाला काळजी आहे आणि खरं आहे सुरक्षेची जबाबदारी सुद्धा आमची आहे. आम्ही 2च दिवसामध्ये फाईल प्रोसीड करून त्या ठिकाणी 33 कोटी रुपयांना मंजुरी घेतली आहे आणि 1100 डॉक्टर आम्ही तात्काळ या महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी भरणार आहोत. 500 डॉक्टर त्यातले 50% डॉक्टर आम्ही 5च दिवसामध्ये त्यांना देणार आहोत आणि त्याच्यात चांगल्या दर्जाचे त्या ठिकाणचे सगळे तरुण असतील, चांगले ट्रेन त्या ठिकाणचे सुरक्षा रक्षक असतील. मला वाटतं एवढं सांगितल्यावर त्या ठिकाणी हा स्ट्राईक आपण मागे घ्यायला पाहिजे. आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या ठिकाणी आपण सर्वजण कामावर या, अन्यथा आम्हाला आपल्यावर या ठिकाणी कारवाई करावी लागेल की पुढच्या 6 महिन्याचा जो पगार आहे आपला तो आम्ही या ठिकाणी कपात करणार आहोत. दरम्यान सुरक्षिततेच्या कारणावरून सामूहिक रजा आंदोलन पुकारणाऱ्या मार्डच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानंही फटकारलं असून आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नाही तर मार्डची मान्यता रद्द केली जाईल असं न्यायालयानं सांगितलं. संपावर गेलेल्या डॉक्टरांवर राज्यभरात ठिकठिकाणी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. सोलापूरमध्ये 112 डॉक्टरांना वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयानं नोटीस बजावली असून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही तर नोंदणी रद्द करण्याचा इशारा दिला आहे. या डॉक्टरांना कामावर रुजू होण्यासाठी 2 तासांचा अवधी देण्यात आलाय. धुळे इथल्या शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर रोहन मामुणकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून तसंच डॉक्टरांच्या सुरक्षिततेची मागणी करत डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान पुण्यातल्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी आंदोलन करणाऱ्या 250 निवासी डॉक्टरांना नोटीस बजावून तातडीनं रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. या नोटिशीनंतर 23 डॉक्टर कामावर रुजू झाल्याचा दावा ससून रुग्णालयाच्या प्रशासनानं केला आहे. नागपूरमध्येही 360 सरकारी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी 189 निवासी डॉक्टरांना तात्काळ रुजू व्हायचे आदेश दिले आहेत. सोलापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या 112 निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजाराम पोवार यांनी ही कारवाई केली आहे. प्रशासनानं कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याला प्रतिसाद न दिल्यानं ही कारवाई केली असल्याचं पोवार यांनी सांगितलं. आज सकाळपासून रुजू न झाल्यामुळे कामावर रुजू न झाल्यामुळे 112 डॉक्टर्सना निवासी डॉक्टर्सना निलंबनाची कारवाई केलेली आहे. या काळामध्ये जर तातडीने रुग्णसेवेला रुजू नाही झाले तर रेसिडेन्सी नियम जो आहे त्या नियमाच्या अंतर्गत त्यांना जे MDचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे ते त्यांचं काढून घेण्यात येईल. त्यांना ज्या नियमाच्या खाली त्यांची इथं नियुक्ती झालेली आहे त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात येईल. त्यामुळं रुग्णसेवेचं हित लक्षात घेऊन ह्या 112 डॉक्टरांनी लवकरात लवकर रुजू व्हावं. मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात पुरेसं संरक्षण पुरवण्याची मागणी लावून धरली आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत कामावर हजर न होण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आमच्या एकही मागण्या मान्य न करता गव्हर्नमेंटने तसेच माननीय हायकोर्टाने सर्व वैद्यकीय डॉक्टरांवर असे ताशेरे ओढले आहेत. तुम्हाला जर संरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही कामावर रुजू होऊ नका, घरी बसा, अशा प्रकारचे वाक्य जे हायकोर्टाने दिले आहे ते खरंच फार खेदनीय आहे. आम्ही 24/7 पेशंटसाठी झटतो, परंतु जेव्हा आमच्या मागण्या मान्य न करताच गव्हर्नमेंटने आम्हाला घरी बसण्याचा जो ऑर्डर दिला आहे तो खरंच फार खेदनीय आहे. निवासी डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांचे हाल होत असून या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा असून येत्या 1 जुलैपासून ही प्रणाली अस्तित्वात येईल अशी अपेक्षा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. वस्तू आणि सेवा करामुळे गुंतागुंतीची अप्रत्यक्ष कर प्रणाली सोपी होईल तसंच कर चुकवेगिरीला आळा बसेल असं त्यांनी सांगितलं. देशाच्या अधिकृत अर्थव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या छुप्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्याचं काम विमुद्रीकरणामुळे होत राहील आणि त्यामुळे अधिकृत अर्थव्यवस्था बळकट होईल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे देशाच्या विकास दराचा आकारमानही वाढेल आणि ही प्रक्रिया पारदर्शक असेल असं त्यांनी नमूद केलं. (2017-18) केंद्रीय अर्थसंकल्पात रोख व्यवहारांची प्रस्तावित मर्यादा 3 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये करण्याचा नवा प्रस्ताव सरकारनं मांडला आहे. संसदेत सादर झालेल्या वित्त विधेयक 2017 मध्ये सुचवलेल्या सुधारणांमधली ही महत्वाची सुधारणा आहे. मर्यादेचा भंग झाला तर तितक्याच मूल्याचा दंड ठोठावला जाईल असं महसूल सचिव हसमुख अढिया यांनी ट्विटद्वारे सांगितलं.
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वित्त विधेयक लोकसभेमध्ये मंजुरीसाठी सादर केलं आहे. या विधेयकात प्रस्तावित केलेल्या सुधारणांनुसार 1 जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना आधार क्रमांक जाहीर करावा लागणार आहे. तसंच त्यांना आधार क्रमांक पॅन कार्डाशीही जोडून घ्यावा लागणार आहे. तसं केलं नाही तर पॅन कार्ड अवैध ठरणार आहे. दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिका आणि ब्रिटननं मुस्लिम बहुल देशातल्या प्रवाशांवर निर्बंध जारी केले आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या वेळी विमानांमध्ये या प्रवाशांनी लॅपटॉप, कॅमेरा अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणू नयेत अशी सूचना त्यांनी केली आहे. दुबई, इस्तंबूल यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्रांसह एकूण 8 देशांमधल्या 10 विमानतळांवरून येणाऱ्या प्रवाशांवर हे निर्बंध घातले आहेत. स्मार्टफोनपेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला विमानात नेता येणार नाही असं या देशांनी म्हटलं आहे. दहशतवादी विचारांचा प्रसार करणारी सुमारे 4 लाख ट्विटर अकाउंट्स ट्विटरनं निष्क्रिय केली आहेत. 2016च्या उत्तरार्धात ट्विटरनं ही कारवाई केली. तंत्रज्ञानाचा वापर करून जिहादी विचारांचा प्रसार केला जात असल्याचं बऱ्याच देशांनी लक्षात आणून दिल्यानंतर ट्विटरनं हा निर्णय घेतला. समाज माध्यमाचा वापर करून जिहादी वृत्तीच्या तरुणांची भरती करण्याचे प्रकार मध्य पूर्व आशियातल्या देशांमध्ये सुरू आहेत. तसंच या माध्यमांचा वापर करून हल्ल्याच्या योजनाही आखल्या जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते कथितपणे लाच घेत असताना स्टिंग ऑपरेशनद्वारे चित्रीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं दिले होते. या निर्णयाला तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हिमाचल प्रदेशातल्या मियार जलविद्युत प्रकल्पाचं काम थांबवलं असल्याचा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा दावा भारतानं फेटाळला आहे. या प्रकल्पाच्या रचनेबाबत फेरआढावा घेत असल्याचं वृत्तही भारतानं फेटाळलं आहे. मियार जलविद्युत प्रकल्पाचं काम थांबवायला भारतानं सहमती दर्शवली असल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जात होतं. सिंधू जल आयोगाची 113वी बैठक इस्लामाबाद इथं झाली त्यावेळी भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली. उत्तर कोरिया आपला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम आणखी वेगानं सुरू ठेवेल असं उत्तर कोरियाच्या राजदूतानं सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्रांमधले उत्तर कोरियाचे उपराजदूत च्यू म्योंग मॅन यांनी जिनिव्हा इथं उत्तर कोरियाच्या संरक्षण सिद्धतेबाबतची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेच्या कोणत्याही आर्थिक निर्बंधांची उत्तर कोरियाला चिंता वाटत नाही असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेतलं ट्रम्प प्रशासन उत्तर कोरियावर जबर आर्थिक निर्बंध लादण्याच्या विचारात आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया अधिकाधिक आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतेय. दरम्यान उत्तर कोरियानं नुकतीच केलेली क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी ठरल्याचं वृत्त आहे. आज जागतिक जल दिन. पाण्याची बचत, संवर्धन, प्रदूषण यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी जगभरात आजचा दिवस जलदिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांतर्फे 1993 पासून हा दिवस साजरा केला जात आहे. पुण्यात जागतिक जलदिनानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे अलका चौकात आज पाणी बचतीसंदर्भात प्रबोधन करण्यात आलं. जल है तो कल है, पाणी वाचवा देश वाचवा अशा विविध प्रबोधनपर फलकांद्वारे पाणी काटकसरीनं वापरण्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला. आजच्या जागतिक जलदिनानिमित्त सोलापूरमध्ये जलसाक्षरता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ड्रीम फाउंडेशननं आयोजित केलेल्या या संमेलनाचं उद्घाटन श्री सिद्धेश्वर मंदिरात जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आलं. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर N मालदार, कृषी अधीक्षक मल्लीनाथ बिराजदार उपस्थित होते. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि व्याख्यानं होणार आहेत.
नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाअंतर्गत राबवण्यात आलेल्या जनजागृती अभियानाचा समारोप आज झाला। जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। नंदुरबारमधल्या आदिवासी शेतकरी फार पूर्वीपासूनच पाण्याचा वापर काटकसरीनं करत आहेत। इथल्या पारंपरिक शेती पद्धतीत पाण्याचं नियोजन करून कमी पाण्यात वर्षातून 3 आंतरपिकं घेतली जातात। अशा पद्धतीनं शेती केली तर कमी पाण्यात उत्तम शेती होऊ शकते, असं कलशेट्टी यांनी सांगितलं। जिल्ह्यातल्या 69 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आलं असून येत्या वर्षात 95 गावांमध्ये हे अभियान पूर्ण करण्यात येणार आहे। अभियानाला चळवळीचं स्वरूप मिळालं पाहिजे, असं जिल्हाधिकारी म्हणाले। राष्ट्रीय रक्षा उत्पाद अकादमीचा दीक्षांत समारोह आज नागपूरमध्ये पार पडला। भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय अभियांत्रिकी सेवेमधील अधिकाऱ्यांना इथं प्रशिक्षण दिलं जातं। भविष्यात या अधिकाऱ्यांवर येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या लक्षात घेऊन या प्रशिक्षण काळात त्यांना मार्गदर्शन केलं जातं। या दीक्षांत समारंभाला भारतीय आयुध निर्माणचे महासंचालक S.C. वाजपेयी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातलं माणगाव हे गाव आंबेडकरी चळवळीचा आरंभ बिंदू असून ते बहुजनांचं प्रेरणास्थान आहे, असं प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केलं। 21 आणि 22 मार्च 1920 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत माणगाव इथं अस्पृश्यता विरोधी परिषद झाली। त्याला 97 वर्ष झाल्याच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांना माणगाव इथं अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक ते माणगाव दरम्यान अभिवादन रॅली काढण्यात आली। नागपुरातील रेड लाईट एरिया समजल्या जाणाऱ्या गंगा जमुना भागात काल लकडगंज झोन 3च्या पोलिसांनी देह विक्रय करणाऱ्या 90 ते 95 महिलांना तसंच 48 पुरुषांना ताब्यात घेतलं। झोन 3चे डीसीपी कदम यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। यात 3 ते 4 जण अल्पवयीन असण्याची शक्यता असल्याचं लकडगंज झोनच्या एसीपी रीना जनबंधू यांनी सांगितलं। नागपूर शहरात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे। स्त्रियांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी लडकियां कुछ भी कर सकती है हा कार्यक्रम काल मुंबईत झाला। या कार्यक्रमात तेलंगणातली तरुण आदिवासी युवती पूर्णा हिच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यात आला। 13 वर्षांच्या पूर्णानं एव्हरेस्ट शिखर सर करून सर्वात लहान वयात हे शिखर सर करण्याचा विक्रम केला आहे। पूर्णाच्या या वाटचालीवर आधारित एक आत्मवृत्तपटही प्रकाशित होणार आहे। या कार्यक्रमात दिग्दर्शक राहुल बोस, जोया अख्तर, पत्रकार बरखा दत्त आदी मान्यवर उपस्थित होते। पश्चिमेला अथांग सागर आणि पूर्वेला पाठीशी उभा असलेला सह्याद्री आणि त्यांच्या जोडीला आंबा, काजू, फणस ही कोकणची खासियत। कोकणची आणखी एक ओळख म्हणजे इथल्या मातीत जोपासली गेलेली दशावतार ही लोककला। याचा आनंद सध्या मुंबईकर घेत आहेत। पौराणिक कथांवर आधारित कोकणातली पारंपरिक कला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशावतारी नाट्यकलेचा महोत्सव मुंबईत भांडूप इथल्या कोकण नगर इथं आयोजित करण्यात आलाय। या महोत्सवाचं उद्घाटन सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते झालं। कोकणातल्या विविध गावांमधली स्थानिक हौशी कलाकार मंडळी एकत्र येऊन एखाद्या पौराणिक कथेवर हे नाट्य सादर करतात। आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून हे कलाकार स्वतःची रंगभूषा, वेशभूषा स्वतःच करून आपल्या भूमिका सादर करतात। त्यात स्त्री पात्राची भूमिकाही बहुतांश वेळा पुरुष मंडळीत सादर करतात। कोकणात सुमारे 350 वर्षापासून दशावतारी नाट्यप्रवेश सादर केले जातात। या प्रकाराचा पहिला प्रयोग 1728 साली आडिवरे या गावात सादर झाल्याची नोंद आढळते। हा महोत्सव 26 मार्च पर्यंत चालणार आहे। 30-35 जणांचं आमचं हे मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या वतीनं
आम्ही सारेजण मुंबईत नव्हे तर सिंधुदुर्ग पूर्ण महाराष्ट्रात आम्ही हे आमची दशावतारी कला नोकरी करून कामधंदा सांभाळून आमचा परिवार सांभाळून आम्ही पूर्णतः करत असतो. प्रबोधनाकडे लोकांना काहीतरी चांगलं देतोय. पौराणिक कथा आणि आधारित ग्रंथ आधारित असते ती. म्हणजे जसं तुमचं विष्णू पुराण का असेल, महाभारत, रामायण, त्या गणेश पुराण अशा त्या पद्धतीत एक कथानक बनवलं जातं. कोकणातला माणूस आणि मुंबई पुण्याबाहेर स्थानिक झालेला चाकरमानी दशावतार नाटक बघण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत असतो. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत परभणी ते पिंगळी या 17 किलोमीटरच्या मार्गाचं दुपदरीकरण पूर्ण होत आहे. यामुळे या भागाच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. रेल्वे क्रॉसिंगमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, अनेक नव्या गाड्या सुरू होतील, तसंच सेवा गुणवत्ताही निश्चितच वाढेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर A.K. सिन्हा यांनी सांगितलं. दुपदरीकरण झालेला मार्ग या महिन्याअखेरपर्यंत सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली. सबसे ज्यादा सैचुरेशन इस मुदखेर से परभनी के बीच होने के कारण पहले इसको हम लोगों ने हाथ में लिया और 2011 में ये वर्क सैंक्शन हुआ डबलिंग का, रेलवे बोर्ड ने सैंक्शन किया और 2015 से वास्तविक रूप से काम शुरू हुआ डबलिंग का और अभी 31 मार्च 2017 को ऑलमोस्ट 1.5-2 साल में हम लोगों ने 17 किलोमीटर का ये ट्रैक डबलिंग का बना लिया है. मुदखेड, परभणी, मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वे संघर्ष समितीनं सातत्यानं पाठपुरावा केला. रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणामुळे मराठवाड्यातल्या जनतेला आनंद झाला असून नांदेड विभागाच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिण भाग जोडला जाईल, असं मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीचे सचिव शंतनू डोईफोडे यांनी सांगितलं. संबंधी संघर्षाच्या एका मोठ्या चळवळीला एक यश आलं आहे असं मी मानतो. हा मार्ग दुहेरीकरण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फायदा या भागातील जनतेला मिळणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत ह्यूस्टन इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिलं. त्यांची एकूण 25 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी सडेतोड भाष्य केलं. पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार, BD गोयंका पुरस्कार आदी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. हवामान. येत्या 36 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार. विरोधकांच्या गदारोळामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध, मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं, गिरीश महाजन यांचा इशारा. मार्चच्या संपाबाबत न्यायालयात उद्या सुनावणी होणार. संपकरी डॉक्टरांना नोटिसा जारी, निलंबनाच्या कारवाईलाही सुरुवात. वस्तू आणि सेवा कर म्हणजे देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन. आणि जागतिक जलदिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी जलसंवर्धनाबाबत जागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.